बेभान होती. महाराजांची कीर्ती बेभान, भल्या भल्यानं फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी कुस्ती भेगल. म्हणजे आली आदिलशहाची आई बघा. नजरे तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला, नवतेचं अफजल खाने. या नवतेचं अफजल खाने जिथं जगताचं मुसाई झाले. कारभाराला छाती ठोकून शिवखाना टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचे, खान निघाला मोठा दुर्वित. त्याचं गोड दगड पाहिजे, होतं फाटा नाही पडके. अंगीत हा हत्तीचं फळ, पाहणारा खप खुळखुळ. आता शिवबाचं काय खरं नाही. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोकणार, काय लढवावा हुंदर, चिंतेत पलत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणाल रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणी